कायदा याला नियमांची संहिता म्हणतात. पद्धत बहुतेक वेळा चांगल्या लिखित सूचना आणि सूचनांच्या स्वरूपात असते. समाजाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी कायदा आवश्यक आहे. कायदे हे मानवी आचरणाचे ते सामान्य नियम आहेत जे राज्याद्वारे स्वीकारले जातात आणि लागू केले जातात, ज्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. पाळल्याबद्दल न्यायपालिका शिक्षा करते. कायदेशीर प्रणाली विविध अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे तपशीलवार वर्णन करते. कायदा हा शब्दच निर्मात्याशी संबंधित असल्याचे दिसते. आध्यात्मिक जगात कायद्याचा नियम असतो. जीवन आणि मृत्यू हा निर्मात्याने बनवलेला कायदा आहे किंवा त्याला कायद्याचा नियम म्हणता येईल. सर्वसाधारणपणे निर्मात्याचा नियम, निसर्गाचा नियम, जिवंत जगाचा नियम आणि समाजाचा नियम. आज राज्याने केलेल्या कायद्याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. राजकारण हा आज समाजाचा अविभाज्य भाग बनला आहे. समाजातील प्रत्येक जीव हा कायद्याने चालतो. समाजात आजही कायद्याच्या राज्याच्या नावाखाली जगभरातील सरकारे नागरिकांसाठी कायदे करतात. कायद्याचे उद्दिष्ट समाजाच्या आचरणाचे नियमन करणे आहे. अधिकार आणि कर्तव्यांचे स्पष्ट स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच समाजात घडणारे अनैतिक काम किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध कृत्ये यांना गुन्हा ठरवून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करणे हाही फौजदारी कायद्याचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1945 पासून आजपर्यंत आपल्या संदेद्वारे किंवा त्याच्या विविध संबंधित संघटनांद्वारे जगातील राज्ये आणि नागरिकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की शांततेशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, परंतु शांततेसाठी एकत्र राहणे आणि केवळ न्यायप्रवृत्ती नाही, आचरण जिवंत ठेवणे देखील आवश्यक आहे. शांतता, सौहार्द, मैत्री, सहस्तित्व हे न्याय समाजातच प्रस्थापित होऊ शकते.